नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण 10th SSC बोर्डासाठी पॅरेग्राफमध्ये येणाऱ्या ग्रामरच्या टॉपिकमध्ये असणारा हमखास प्रश्न म्हणजेच डिग्री ऑफ कंपॅरिझन व्यवस्थित बघा, नीट समजून घ्या. अगदी बेसिकपासून आपण सुरू करूया. वर्डची डिग्री कशी चेंज केली जाते, डिग्री आयडेंटिफाय कशी केली जाते, नंतर सेंटेन्सचं कन्वर्जन कसं केलं जातं, सगळं बघायचं आहे. सोबत तुमच्यासाठी काही होमवर्कचे क्वेश्चन आणलेले आहेत, ते देखील नीट सॉल्व करा. म्हणजे आजच्या आज आपला डिग्री ऑफ कंपॅरिझन हा टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल. करायचं मग सुरुवात. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि लास्टला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चलो सुरू करूया. डिग्रीचे टाईप्स कुठले कुठले असतात तर बेसिक 3 टाईप आहेत. पहिला येतो पॉझिटिव्ह डिग्री, नंतर कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री. आता सेंटेन्समध्ये कशी दिसते तर 2 ॲचच्या मध्ये जर वर्ड आला तर समजून जायचं पॉझिटिव्ह डिग्री, नंतर वर्ड नंतर दॅन आलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यानंतर द वर्ड किंवा वन ऑफ द किंवा सम ऑफ द अशा टाईपमध्ये तुम्हाला जर वर्ड दिसले तर समजून जायचं सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता एक्झाम्पल बघा, नॉर्मल वर्ड असेल तर तो होईल पॉझिटिव्ह डिग्री, जसं की बिग. त्यानंतर वर्डच्या एंडिंगला ER असेल किंवा स्टार्टिंगला मोअर असेल तर समजून जायचं कंपॅरेटिव्ह, जसं की बिगर, शेवटी ER आला होता. त्यानंतर वर्डच्याच एंडिंगला EST असेल किंवा सुरुवातीला मोस्ट असेल तर समजून जायचं सुपरलेटिव्ह डिग्री आहे, जसं की बिगेस्ट, शेवटी EST आलं. कन्फ्युजन दूर झालं. चलो क्विकली एकदा बघूया. नॉर्मल वर्ड आला तर पॉझिटिव्ह डिग्री, वर्डच्या एंडिंगला ER किंवा सुरुवातीला मोर आलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यानंतर वर्डच्या एंडिंगला EST किंवा मोस्ट आलं तर सुपरलेटिव्ह डिग्री. कन्फर्म? नक्की. आता प्रश्न असा पडतो की चलो इथपर्यंत तर कळलं आम्हाला, पण प्रत्येक वर्डला जेव्हा आपण कन्वर्ट करू पॉझिटिव्हपासून कंपॅरेटिव्हमध्ये तेव्हा मिस्टेक होते. त्याचे काही बेसिक रूल आहेत, ते पण पटकन बघून घेऊया. बघा, वर्डची डिग्री चेंज करू, नंतर सेंटेन्सची डिग्री चेंज करूया, कारण मेन पार्ट कुठला आहे तो वर्ड आहे. बघा आता डिग्री ऑफ वर्ड्स नीट समजून घ्या. पहिला रूल, जर वॉवेल 3च्या खाली असतील, AEIOU हे जे वॉवेल्स आहेत ह्यांची संख्या 3च्या खाली असेल तर आपण ER EST लावणार. जर 3 असेल किंवा 3पेक्षा जास्त वॉवेल्स आले तर समजून जायचं आपल्याला मोर आणि मोस्ट वापरायचं. कळलं नक्की? आता एक्झाम्पल बघा, वंडरफुल या ठिकाणी 1 2 3 वॉवेल आले होते. 3 वॉवेल आले म्हणून या ठिकाणी मोर वंडरफुल आणि इथं मोस्ट वंडरफुल आला. कन्फर्म? आता इथं नीट बघा, इथं स्ट्रॉंग बोललं आहे, या ठिकाणी काय फक्त O यूज झाला होता, म्हणजे एकच वॉवेल 3पेक्षा खाली आलं म्हणून या ठिकाणी ER आला आणि एंडिंगला EST आला. कन्फर्म? समजलं? दुसरा रूल काय असतो, जर एंडिंगला Y असेल, बघा नीट बघा, एंडिंगला जर Y असेल तर त्या Yचा I होतो आणि नंतर ER आणि नंतर EST लागून जाईल. रूल नंबर 3 काय सांगतो, जर वर्डच्या शेवटी वॉवेल आणि कन्सोनंट अशी पेअर आली, परत एकदा ऐका, वॉवेल आणि कन्सोनंट अशी जर पेअर आली तर कन्सोनंट डबल होईल. म्हणजे कसं, इथं हॉट बघा, वॉवेल आणि कन्सोनंटची पेअर आली. आता हे पेअर जर आली तर हा जो कन्सोनंट आहे हा डबल होणार. समजलं? 3 नियम समजले? एकदा क्विकली बघूया. बघा, वॉवेल 3च्या खाली आले तर ER EST क्लिअर. नंतर 3पेक्षा जास्त आले किंवा 3 आले तर मोर आणि मोस्ट. नंतर शेवटी जर Y असेल तर IER होणार आणि सुपरलेटिव्हमध्ये IEST होणार. म्हणजे थोडक्यात काय, Yचा I झाला. नंतर वर्डच्या शेवटी वॉवेल आणि कन्सोनंटची जर पेअर असेल तर कन्सोनंट डबल होणार. चलो आता स्ट्रॉंग मगाशीच एक्सप्लेन केला. आता इझी बघा, इझीच्या एंडिंगला Y होता, Yचा I झाला, नंतर ER ॲज इट इज. सुपरलेटिव्हमध्ये सेम, Yचा I झाला, एंडिंगला EST आहे तसंच. कन्फर्म? समजलं? नक्की. एक्झाम्पल पण कळले. आता लास्टवाला एक्झाम्पल बघा, ब्युटिफुल. वॉवेलची संख्या बघा, बघा इथं जागेवरती मला 3 दिसले, हा 4 आणि हे 5 वॉवेल्स आले आहेत. सरळ मोअर आणि मोस्ट, खतम. समजलं? नक्की कळलं? कन्फर्म? चलो आता हे काही एक्झाम्पल्स आहेत, हे पण 1 बाय 1 व्यवस्थित सॉल्व करूया. काय दिसतं इथं, हॅपी. एंडिंगला काय आहे तर Y, मग Yचा काय होणार, I होणार, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार, हॅप्पियर झालं. नंतर सेम सुपरलेटिव्हमध्ये Yचा I झाला आणि EST आलं. कन्फर्म? नंतर पुढं बघा, थिन.
आता नीट बघा, एंडिंगला कन्सोनंट आणि वॉवेलची पेअर आहे, म्हणजे हे काय होणार थिनर, डबल एन आलं. इथं काय होणार थिनेस्ट, डबल एन ई एस टी. समजलं नक्की. आता हे दोघं जण जे आहेत ना, ह्यांचे आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगताल. नक्की. चलो आता पुढं सेंटेन्सची डिग्री कशी चेंज करायची ते समजून घेऊया. बघा, सुरुवात एकदम बेसिकपासून करणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्रीचं स्टेटमेंट दिलं असेल त्याला कंपॅरेटिव्हमध्ये करायचं, कंपॅरेटिव्हचं स्टेटमेंट दिलं असेल तर त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. आता महत्त्वाची गोष्ट काय बघा, पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह ही डिग्री होत नाही, हे कन्वर्जन होत नाही, हे नीट डोक्यात ठेवा. म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीपासून आपण कंपॅरेटिव्ह करू शकतो, कंपॅरेटिव्हपासून आपण पॉझिटिव्ह करू शकतो. ह्या दोनही गोष्टी पॉसिबल आहेत. पण जर मला पॉझिटिव्ह दिलं आणि सुपरलेटिव्ह करायला सांगितलं तर ते करता येणार नाही. सेम कंपॅरेटिव्ह दिलं आणि सुपरलेटिव्ह करायला सांगितलं तर ते देखील आपल्याला करता येणार नाही. क्लिक. नक्की कळलं. चलो आता रूल समजून घेऊया. बघा, सिम्पल रूल आहे, काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. कन्वर्जन करताना स्टेटमेंट दिलेलं असेल त्याच्यामधला लास्टचा जो वर्ड असेल तो पहिला येईल, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येणार, नंतर नॉट येणार. जर स्टेटमेंट अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह करायचं, वाईस वर्सा. नंतर डिग्रीवाला पोर्शन आणि नंतर स्टार्टिंगचा वर्ड. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होऊन जाईल. बघा, राजेश इज ॲज स्मार्ट ॲज राम. आता ह्या ठिकाणी राजेश काय होता, स्टार्टिंगवाला वर्ड होता. इज काय होतं, हेल्पिंग वर्ब होतं. त्यानंतर ॲज स्मार्ट काय होतं, पॉझिटिव्ह डिग्री होती. त्यानंतर राम काय होतं, लास्टचा वर्ड होता. आता ही डिग्री कुठली आहे, तर ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. ह्या स्टेटमेंटला आपल्याला कसं कन्वर्ट करायचं आहे, तर कंपॅरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग रूल काय सांगतो, पहिला लास्टचा वर्ड घ्या, लिहिला. लास्टचा वर्ड काय होता, राम आला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज आलं. आता स्टेटमेंट अफर्मेटिव्ह आहे त्यामुळे ह्याला निगेटिव्ह करावं लागेल म्हणून आलं नॉट. क्लिक. नंतर डिग्रीवाला पोर्शन काय होता, ॲज स्मार्ट ॲज, हे काय होईल, स्मार्टर होणार, स्मार्टर. नंतर येणार दॅन आणि शेवटी स्टार्टिंगचा वर्ड राजेश आहे तसंच. क्लिक. नक्की समजलं. एवढं सिम्पल आहे. काही कॉम्प्लिकेटेड होतं का, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. लास्टचा वर्ड, हेल्पिंग वर्ब, डिग्रीचा पोर्शन, स्टार्टिंगचा वर्ड, खतम. डन. अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा, रीडिंग इज इझियर दॅन द टीचिंग. क्लिअर. रीडिंग स्टार्टिंगचा वर्ड आहे, इज हेल्पिंग व्हर्ब आहे, त्यानंतर इझियर दॅन डिग्रीचा पार्ट आहे. आता या ठिकाणी कळलं आहे तुम्हाला, दॅन आलं आहे म्हणजेच कंपॅरेटिव्हची डिग्री आहे. त्यानंतर टीचिंग लास्टचा वर्ड आहे. आता सुरुवात कशी होणार, लास्ट वर्डनी होणार म्हणजेच टीचिंग सुरुवातीला आलं. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज होतं, इज आलं. स्टेटमेंट अफर्मेटिव्ह दिसतं आहे त्याला निगेटिव्ह करावं लागेल म्हणून नॉट आलं. नंतर इझियर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री होती, पॉझिटिव्ह कसं होईल, ॲज इझी ॲज, आणि नंतर स्टार्टिंगवाला वर्ड रीडिंग आहे तसाच आला. झालं. म्हणजेच डिग्री कन्वर्ट करून स्टेटमेंट कसं आलं, टीचिंग इज नॉट ॲज इझी ॲज रीडिंग. कळलं. समजला रूल. पॉझिटिव्ह डिग्री टू कंपॅरेटिव्ह कसं करायचं, कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह कसं करायचं. क्लिक झालं. प्रत्येकाला समजलं. चलो आता तुमच्यासाठी होमवर्क, बरोबर ना. आत्ता शिकलात तर आत्ता प्रॅक्टिस करा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी. किती समजलं ते क्लिअर होईल. नसेल समजलं तर परत व्हिडिओ बघा, परत क्लिअर करा आणि मग आन्सर लिहा. कळलं. चलो हा तुमच्यासाठी असणारे होमवर्क, व्यवस्थित सॉल्व करा. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की हे जे आन्सर आले पाहिजेत तुम्ही नक्की देताल, माहिती आहे मला नक्की. चलो समजलं. आता पुढं बघूया. आता पुढं बघायचं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री दिली असेल आणि ती डिग्री आता मगाशी बघितलं होतं, सुपरलेटिव्ह डिग्री 3 प्रकारे मेन्शन होत होती. आता ह्या ठिकाणी काय केलं आहे, त्यातला एक पार्ट दिला आहे द वर्डवाला. जर सुपरलेटिव्ह डिग्री द वर्डनी रिप्रेझेंट झाली तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री ह्या दोनही डिग्रीमध्ये कन्वर्ट होती. कळलं. पण ह्या 2 डिग्रीचं स्टेटमेंट आपण सुपरलेटिव्हमध्ये करत नाही, हे डोक्यात ठेवतात. आता सुपरलेटिव्हपासून पॉझिटिव्ह करताना नीट बघा, जर डिग्री द वर्डनी रिप्रेझेंट झाली असेल तर पहिलं काय होणार, नो अदर येईल.
त्यानंतर लास्टचा वर्ड, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर डिग्री आणि स्टार्टिंगचं वर्ड. जरा सेम वाटतंय का? हे सेमच आहे. हे काय वेगळं आहे का? काही वेगळं नाही आहे, फक्त या ठिकाणी आलं आहे नो अदर. नंतर कंपॅरेटिव्ह करताना काय आहे? स्टेटमेंट ॲज इट इज राहील. ज्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीवाला स्टेटमेंट होतं ना, त्या ठिकाणी फक्त आपल्याला कंपॅरेटिव्हचे स्टेटमेंट टाकायचं आहे. म्हणजेच काय? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वर्ड कन्वर्ट करायचा दॅन एनी अदर. क्लिक. आता एक्झाम्पल बघू, म्हणजे पटकन क्लिअर होईल. बघा, सिम्पल एक्झाम्पल आहे. काय दिलं आहे? सॅम इज द मोस्ट इंटेलिजंट किड इन द क्लास. आता द आणि वर्ड आला आहे, म्हणजे आत्ता आपण जो टाईप बघितला त्या टाईपमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. त्याला पहिलं करूया कंपॅरेटिव्हमध्ये. कंपॅरेटिव्हमध्ये काय सांगितलं होतं? तर सुपरलेटिव्हमधली जी डिग्री आहे त्याचा जो वर्ड आहे तो कंपॅरेटिव्हमध्ये करायचा आहे आणि नंतर दॅन एनी अदर लिहायचं आहे. म्हणजेच हा जो डिग्रीवाला पार्ट होता ह्याला सुरुवातीला करावं लागेल कंपॅरेटिव्हमध्ये. म्हणजेच द मोस्ट इंटेलिजंटच्या ऐवजी काय येणार? मोर इंटेलिजंट. क्लिअर. नंतर दॅन एनी अदर, बाकीचं स्टेटमेंट ॲज इट इज. समजलं? नक्की कळलं? इझी आहे ना? बघा ना, काय केलं? डिग्रीवाला जो पार्ट होता तो फक्त कंपॅरेटिव्हमध्ये कन्वर्ट केला. नंतर पॉझिटिव्ह करताना काय? नो अदर, लास्ट वर्ड, हेल्पिंग वर्ब, डिग्रीवाला पार्ट आणि स्टार्टिंगचा वर्ड. बघा, नो अदर आलं, लास्ट वर्ड किड इन द क्लास, किड इन द क्लास, नंतर हेल्पिंग वर्ब इज, त्यानंतर डिग्रीवाला पोर्शन लिहायचा होता. इंटेलिजंट हा वर्ड आहे आपला, ॲज इंटेलिजंट ॲज, नंतर सॅम. समजलं? किती सिम्पल आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे. म्हणजे हा वरचावालाच फॉर्म्युला आहे, काही चेंज नाही होते. जे अगोदर बघितलं होतं तोच फॉर्म्युला आहे, फक्त सुरुवातीला काय आलं होतं? नो अदर आलं होतं. क्लिक झालं? नक्की समजलं? चलो अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल. बघा, शी इज द टॉलेस्ट मेंबर ऑफ द फॅमिली. द आणि वर्ड ह्याने डिग्री रिप्रेझेंट झालेली दिसते. मग आता द टॉलेस्टचं काय होणार? टॉलर दॅन एनी अदर. जमतंय? चलो, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे? फक्त डिग्रीवाला पोर्शन चेंज होईल. नंतर ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह डिग्री करू तेव्हा काय होणार आहे? नो अदर, नो अदर, लास्टवाला वर्ड काय आहे? मेंबर ऑफ द फॅमिली, मेंबर ऑफ द फॅमिली, त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज, त्यानंतर आपल्याला करायचं डिग्रीवाला पोर्शन. टॉलेस्टची डिग्री काय होणार आहे? ॲज टॉल ॲज. नंतर हर हे काय आहे? सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. आता ह्या ठिकाणी आपण सब्जेक्टला ऑब्जेक्ट करतोय म्हणून शीचं काय होणार? हर होणार. समजलं? नक्की कळलं प्रत्येकाला? चलो आता होमवर्क जमलं पाहिजे ना. आत्ता शिकलो की आत्ताच प्रॅक्टिस करायची, म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ती आपली एकदम पक्की होऊन जाईल. हे तुमच्यासाठी होमवर्क आहेत, व्यवस्थित सॉल्व करा. परत एकदा रूल नीट बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला ह्याचे आन्सर नक्की देताल नक्की. चलो आता पुढचा पार्ट बघूया. जर डिग्रीवाला पोर्शन सुपरलेटिव्ह डिग्रीमधलाच वन ऑफ द किंवा सम ऑफ दने रिप्रेझेंट झाला. मग अशी डिग्री कशी होती? द आणि वर्ड होता, बरोबर ना? त्यासाठी तो रूल होता. आता डिग्री कशी रिप्रेझेंट केलेली असणार आहे? वन ऑफ द किंवा सम ऑफ द. ह्याची डिग्री करायची कन्वर्ट आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. काही लोड घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका, मायनर चेंज आहे. बघा, मगाशी नो अदर होतं ना, ते पॉझिटिव्हमध्ये होणार व्हेरी फ्यू झालं, बाकी सगळं आहे तसंच आहे. कंपॅरेटिव्हमध्ये दॅन एनी अदर होतं ना, तर एनीच्या ऐवजी आलं मोस्ट. बस एवढा मायनर चेंज आहे. परत एकदा ऐका, वन ऑफ द किंवा सम ऑफ दने जर सुपरलेटिव्ह डिग्री दिली असेल आणि त्याला आपल्याला कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पली मगाचा जो रूल होता तो ॲज इट इज रूल आहे, फक्त नो अदरच्या ऐवजी व्हेरी फ्यू वापरलं. नंतर दॅन एनी अदरच्या ऐवजी आपण दॅन मोस्ट अदर वापरणार आहे. कळलं? नक्की समजलं? चलो एक्झाम्पल बघू, म्हणजे पट्टसे क्लिअर होऊन जाईल. काय दिलं आहे? गोल्ड इज वन ऑफ द मोस्ट प्रिसियस मेटल. आता डिग्रीवाला जो पोर्शन होता तो वन ऑफ दने रिप्रेझेंट झाला. मग आपल्याला जेव्हा कन्वर्ट करायचं असेल कंपॅरेटिव्हमध्ये तेव्हा काय होणार आहे? मोस्टचं होईल मोर, प्रिशियस तर ॲज इट इज राहणार. नंतर दॅन, मगाचपासून आपण एनी वापरत होतो, आता मोस्ट ऑदर येणार, बाकी स्टेटमेंट आहे तसंच. क्लिअर? नक्की समजलं? शुअर? आता ज्या वेळेला पॉझिटिव्ह करू तेव्हा कसं होईल ते पण बघून घ्या. पॉझिटिव्हमध्ये करताना सुरुवातीला व्हेरी फ्यू आलं, व्हेरी फ्यू. लास्ट वर्ड काय होता? मेटल्स आलं. हेल्पिंग वर्ब काय असणार आहे? तर मेटल्स असल्यामुळं या ठिकाणी आपण आर यूज केलं. हे नीट डोक्यात ठेवा, नीट समजून घ्या. इथं मेटल्स होतं त्यामुळं आपण काय यूज केलं? आर. म्हणजे ह्या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब आहे हे प्युरल फॉर्ममध्ये यूज करायचं आहे, हे डोक्यात फिट ठेवतात. त्यानंतर डिग्रीवाला पोर्शन काय होणार आहे? ॲज प्रिसियस ॲज, आणि एंडिंगला स्टार्टिंगवाला वर्ड म्हणजेच गोल्ड. झालं? इझी होतं. समजलं नक्की?
प्रत्येकाला. बघा, आपण एकूण 4 टाईप बघितले. 4 टाईप कसे ते पण सांगतो. पॉझिटिव्हपासून कंपॅरेटिव्ह बघितलं, कंपॅरेटिव्हपासून पॉझिटिव्ह बघितलं, हे 2 झाले. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं, कंपॅरेटिव्हमध्ये कसं करायचं, सेम सुपरलेटिव्हचंच पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कसं करायचं. ह्या ठिकाणी जी डिग्री होती ती द वर्डने रिप्रेझेंट झाली होती आणि ह्या ठिकाणी वन ऑफ द आणि सम ऑफ दने रिप्रेझेंट झाली होती. असे एकूण 4 टाईप बघितले. 4ही टाईप एकदम सिम्पल आहेत, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, व्यवस्थित करून ठेवताल. 4ही टाईप व्यवस्थित करताना लोड घेऊ नका. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. काय दिलं आहे, मेरिटेक इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीज. आता परत वन ऑफ द फास्टेस्ट दिसतंय, कन्वर्ट कसं होणार, फास्टर दॅन मोस्ट अदर. झालं कंपॅरेटिव्ह. बाकी स्टेटमेंट काही चेंज नाही करायचं, आहे तसं ठेवलं. नंतर पॉझिटिव्ह करताना काय होणार, व्हेरी फ्यू आलं, लास्टवाला वर्ड आला, बघा इंडस्ट्रीज आलं म्हणून आर यूज केलं. पॉझिटिव्ह कसं होणार, तर फास्टेस्ट होतं, ॲज फास्ट ॲज, नंतर सुरुवातीचा वर्ड म्हणजेच मेरिटेक, मेरिटेक, खतम. समजलं, नक्की कळलं प्रत्येकाला. अशा पद्धतीने आपण डिग्रीचे सेंटेन्स कन्वर्ट करतो. 4ही टाईप तुम्हाला नीट समजले असतील, व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं आहे. प्रत्येक टाईप खाली मी तुम्हाला होमवर्क दिला आहे, त्यामुळे ते पक्कच होऊन जाईल. आता या टाईपचा सुद्धा होमवर्क असणार आहे. हे जे काही 4 एक्झाम्पल दिलेले आहेत व्यवस्थित बघा, व्यवस्थित सॉल्व करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की हे जे आन्सर सांगताल, म्हणजे आजच्या आज तुमचा हा टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल. बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.